महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। काल 21 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्याकडून मार्गदर्शन। काल 21 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आज सकाळी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता। यावेळी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी ज्येष्ठ नागरिकांना विविध विषयांवरती मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचे आपल्याकडून योग्य प्रकारे निराकरण करण्यात येईल असे सांगितले। ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणारी मानसिक छळवणूक कशी असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। अनेक ज्येष्ठ नागरिकांची फोनद्वारे फसवणूक करण्यात येत असते। त्यांच्याकडून OTP मागणी किंवा अनेक गोष्टींची माहिती घेणे असा प्रकार करून अनेक ज्येष्ठ नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार होत असतात। बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे सेवानिवृत्त झालेले असतात। त्यांच्याकडे आपल्या सेवानिवृत्तीची जमा झालेली पुंजी बँक खात्यामध्ये जमा असते। याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात। त्यांना पैसे डबल करण्याचे आमिष दाखवतात किंवा अन्य कोणत्या तरी गोष्टीमध्ये आपल्यावरती अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, यासाठी एवढी रक्कम दिली तर यातून आपल्याला सोडण्यात येईल अशा प्रकारे धमकावण्यात देखील येते। अशा प्रकारच्या फोन कॉल्सना कोणीही बळी पडू नये। ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव देखील बाहेर फिरायला जाताना जास्त सोन्याचे दागिने अंगावरती परिधान करू नये। तसेच आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्यावी। यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच कोणत्याही ज्येष्ठ नागरिकावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास टोल फ्री क्रमांक 112 वरती त्वरित संपर्क साधावा। 7 ते 8 मिनिटात पोलीस आपण सांगितलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचतील अशा प्रकारची उपयुक्त माहिती ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे आनंद जोशी, नरेश फुलेकर, चंद्रकांत केळसकर, सौ शर्मिला जोशी, सौ प्रतिभा कंगणे यासह विविध ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी आनंद जोशी यांनी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।